आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि नियोजन मंडळाचे सदस्य अरुणभाऊ गिरे, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्ष आदरणीय जयश्रीताई फलांडे, जिल्हा परिषदेचे सदस्य देवीदास दरेकर, त्याचप्रमाणे आमचे सहकारी समाधान डोके, या विलास थोरात, पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष कोपरे, आमचे सहकारी सन्माननीय सुरेश भाऊ भोर, बबनराव पोकळे, या गावच्या प्रथम नागरिक आमच्या भगिनी सरपंच मंदाताई बोंबे यांनी भाषण केलं, माधुरीताई बोंबे, त्याचप्रमाणे बळीरामजी बोंबे, आमचे ह्या विभागाचे तालुका प्रमुख बाबळगावचं कणकर नेतृत्व सोपनराव जाधव, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी सन्माननीय भाऊसाहेब सावंत, धामारीचे आमचे सहकारी सरपंच संपत कापडे आणि सगळीच मंडळीचं नाव घ्यायला तर सगळ्यांची नाव संजय देशमुख आहेत, हानू लंगे आहेत, सगळे माझे सहकारी या गावचे आमचे संतोष आहेत, बळीरामजी आता त्यांनी मगाशी भाषण केलं, दिलीप भाऊ बोंबे, विकास वरे, सावित्रसे थोरात, त्याचप्रमाणे माऊली घोडे, सकाळपासून आपला कार्यक्रम जे कव्हर करायला आले ते आमचे पत्रकार बंधू सुरेश वाणी, आबाजी पोखरकर, इरफानभाई पठाण, त्याचप्रमाणे अण्णाजी बोराडे, नरेश सोनवणे, प्रकाश गुजर, दत्तू बोराडे आणि समोर बसलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी. आज ह्या भागामध्ये दिवसभर फिरल्यानंतर लक्षात येतं की ह्या परिसरामध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिवसाभर पाहिलं जो उत्साह पाहिला, गावागावामध्ये लोक रस्त्यावर आडून आम्हाला शुभेच्छा देत होते, महिला रस्त्यावरून ताटो ओळखत होते आणि प्रत्येक जण ग्वाही देत होते, कोणी असू द्या या वेळेला पुन्हा एकदा तुम्हालाच आम्ही निवडून देणार अशा प्रकारची ग्वाही सगळ्या लोकांनी मिळत होती. आता ही निवडणूक खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर ही वेगळी निवडणूक आहे, ही देशाची सर्वोच्च निवडणूक आहे, सगळ्यात मोठी निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये आपल्या देशाचं आणि आपल्या सगळ्यांचं भवितव्य ठरवणारी ही लोकसेवेची निवडणूक असते आणि ह्या निवडणुकीमध्ये आपण ठरवणार आहे की आमचं सरकार पुढचे 5 वर्ष आमच्या देशाचं नेतृत्व कुणाकडे द्यायचं हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना स्पष्टपणे सांगायचं वाटतं, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये गोरगरिबाचे असो किंवा शहरातले असो किंवा सुशिक्षित असो किंवा लहान असो, लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांनी निर्णय घेतला, सगळ्यांच्या मनामध्ये एकच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. कारण त्याच्या समोर कोण आहे? समजा उद्या आपण नरेंद्र मोदीला जर निवडून द्यायचं नाही असं जर ठरवलं तर मग राहुल गांधीला पंतप्रधान करणार, देशाचं वाटवाट करायचं असेल तर असा निर्णय आपण घेऊ शकत नाही. आणि म्हणून आजच्या घडीला या देशामध्ये सगळ्यात जास्त सर्वात यशस्वी पंतप्रधान, सगळ्यात जास्त कणखर नेतृत्व, सगळ्यात जास्त मनगटात ताकद असलेलं नेतृत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये काय केलं? अनेक पंतप्रधान होऊ गेले, अनेकांच्या कारकिर्दी झाल्या. या पूर्वीच्या पंतप्रधानांबद्दल सुद्धा माझ्या मनामध्ये आदर आहे. त्यामध्ये मनमोहन सिंग असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, इंदिरा गांधी असतील, लालबहादूर शास्त्री असतील, सगळ्यांच्या बद्दल मनामध्ये आदर आहे. पण हे पंतप्रधान खऱ्या अर्थानं भारत देशाची मान जगाच्या पाठीवर उंचवण्याचं काम कोणी केलं असेल तर ह्या पंतप्रधानांनी केलं. आपल्या सगळ्यांना मी जगभर फिरत असतो. पूर्वी भारताकडनं आलेला माणूस अमेरिकेमध्ये जा, युरोपमध्ये जा, आफ्रिकेमध्ये जा, तुच्छतेनं बघायचं. यापूर्वी त्या भारतीय माणसाला कुठे किंमत नसायची जगाच्या बाजारामध्ये. पण आज आपण ताट पाण्यानं भारतीय म्हणून सांभाळू शकतो, जाऊ शकतो, वागू शकतो, कारण त्यासाठी जगाचं नेतृत्व करण्याची ताकद आज नरेंद्र मोदीमध्ये आहे. आणि त्यांनी तशा योजना केल्या देशामध्ये. 5 वर्षामध्ये स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करताना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एकाही मंत्र्याच्या नावावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं वाटतं, एकही मंत्री नाही. त्याच्या अगोदरच्या 10 वर्षाच्या काळामध्ये
असा एकही मंत्री बिना चोरी केलेला सापडणार नाही. जो तो आहे जो तो उरबडण्यासाठी, सरकारचे पैसे लुटण्यासाठी, गोरगरिबांची संपत्ती लुटण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये धुमाकूळ घातला होता. राज्यामध्ये असो, जिल्हा परिषदेमध्ये असो, केंद्रामध्ये असो, सगळ्यांनी फक्त देशाला उरबडायचं काम केलं आणि म्हणून लोकांना त्यांना घरी बसवलं. आता 5 वर्ष ते सत्तेच्या बाहेर राहिले. पाण्याबाहेर राहिलेला मासा कसा तडफडतो, व्याकुळ होतो, तसं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व्याकुळ झाला. त्यांच्या 3 वर्ष 3 महिन्यातल्या कारकिर्दी बघा. काय निर्णय घ्यावा त्यांचं त्यांनाच कळत नाही, काय बोलावं त्यांचं त्यांनाच कळत नाही, कुठला उमेदवार द्यावा ते त्यांना कळत नाही. आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देताना नवीन त्यांनी प्रयोग केला. कधी शिरूरचा पहिला उभा करायचा प्रयत्न केला तर हेलिकॉप्टरमध्ये फिरायला लागले, जोरात उड्या मारत होता. मग कधी भोसरीचा पहिला लांडी आला, आखा पुन्हा त्यांनी पोस्टर लावून प्रश्न विचारायचा, प्रश्न चिन्हानं सगळ्या जिल्ह्याला गडबडीत टाकला. शेवटी त्याच्याच टाकल्यावर प्रश्न चिन्ह आलं, तो बाजूला. आज पवारांनी डरकाळी फोडली, मी याव करेल त्याव करेल, मी असं करेल. त्याला म्हटलं बाबा तू जो बोलते तो करून दाखव, चल माझी हिंमत आहे, काय असेल ते कर. तोही पळाला. म्हणजे त्यांच्या बोलण्यातच काही अर्थ नाही राहिला. मग शेवटी त्यांनी मिळाला काय तर येऊन मिळाला कलाकारांना. आणि कलाकार सुद्धा पोटासारखा बोलायला लावला. जशी नाटकाची स्क्रिप्ट असते, डायलॉग जसे पाठ करून त्यांना बोलून द्यायचे असतात, त्याप्रमाणे तो बोलायला लागला की हा खासदार खोटा आहे, 15 वर्षात काहीच केलं नाही. काय पाहता रे, 5 वर्ष माझ्या बरोबरच राहिलं ना, शिवसेनेमध्येच राहिलं. त्यावेळेची त्याची भाषण आहे की भारताचा सर्वोत्तम खासदार म्हणून शिवाजी आढळराव हाच म्हणून सांगायचा. आता म्हणे हा खासदार निष्क्रिय खोटा आहे. काय ना अचानक काय झालं कळत नाही. बैलगाड्या आठवले म्हणे, माझ्या बापदादाचा बैलगाड्याचा बैलगाडा होता माझ्या घरामध्ये. अरे मग 5 वर्ष बैलगाडी बंद पडले त्यावेळेला तो कुठे गेला? ज्या वेळेला चाकण चौकामध्ये सगळ्यांनी मोठं आंदोलन केलं त्यावेळेला तुम्ही कुठे होता? आता निवडणूक आली, अंगात आलं की बैलगाडी चालू करेल, 6 महिन्यात करेल, वर्षभरात करेल, घोडीच्या पुढे नाचेल, घोडीवर बसेल, घोडीच्या खाली बसेल, घोडीच्या वर बसेल. अरे काय लावलं, काय धंदे आहे तुमचे? तुम्हीला सांडे पण तसंच म्हणत होता. बैलगाडी 10 वर्ष झोपून राहिला. 10 वर्ष त्याला कळलं नाही बाबा काय झालं बैलगाड्याचं. झोपेत उठल्यावर हायवेचं काय झालं, रेल्वेचं काय झालं, बैलगाडीचं काय झालं. अशा प्रकारचे हे लोकांनी जसं की कार्टून मंडळी सगळी मी सांगतो. आणि माझ्यावर टीका करतात की नॅशनल हायवेचे ट्रॅफिक झाला. मला डॉक्टर अमोल कोल्हेने सांगायचं, तुम्हाला ह्या रस्त्यावर खेडला, मंचरला, नारायणगावला ट्रॅफिक होते याचा साक्षात्कार आता झालं? गेल्या 5 वर्षातून कधी ह्या रस्त्यावर ट्रॅफिक मध्ये गेला प्रवास केला नाही. मग आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि तुम्हाला आज सगळं सुचायला लागलं. मला त्यांना स्पष्टपणे सांगायचं, कोल्हेने बाजूला ठेवलं. मला स्पष्टपणे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांच्या बोलवत्या झालेला मला विचारायचं, 10 वर्ष तुमचं सरकार केंद्रामध्ये होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान 10 वर्ष होते, तुम्ही सुद्धा ते मंत्री होतात, सरकारवर तुमचा ताबा होता. या 10 वर्षाच्या सरकारच्या काळामध्ये माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये किती रुपयाचा निधी दिला? 0 रुपये. हा जो खेड सिन्नरचा रस्ता आहे त्यासाठी मी 5 वर्ष देशपांडेला मागणी करत होतो की हा रस्ता रुंदीकरण करा, याच्यावर फ्लायओव्हर करा, याच्यासाठी पैसे द्या. पण या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या रस्त्यासाठी पैसा दिला नाही, तमडा दिला नाही. कारण त्यांना विकासाचं काही देणं घेणं पडलं नाही, त्यांना स्वतःचे खिशे भरायचे होते. ज्या वेळेला हे सरकार सत्तेवर आलं त्यावेळेला नितीन गडकरींनी याच्यावर पैसे टाकले. 1350 कोटी रुपयाचं काम मंजूर झालंय. काम पूर्ण झालं जवळजवळ 122 किलोमीटरचं. फक्त काही ठिकाणी खेळसाठी 3 किलोमीटर,
नारायणगावच्या बायपासचं थोडंसं काम, मंचरच्या बायपासचं काम, असं 140 किलोमीटर पैकी 28 किलोमीटरचं काम बाकी आहे. बाकी 80% काम पूर्ण झालं. याचा अर्थ आमच्या सरकारमध्ये, आमच्याच काळामध्ये हे काम आम्ही करू शकलो. तुमच्या काळामध्ये रुपया पण दिला नाही. पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल, पुणे नाशिक रेल्वेच्या प्रश्नामध्ये मला आता विचारतात काय झालं रेल्वेचं, काय झालं. अरे बाबा, 10 वर्ष तुम्हीच नाही मला काय दिलं. 10 वर्ष मी तुमच्याकडे रेल्वेसाठी पैसे मागत होतो, रेल्वेसाठी, रेल्वे चालू करा, रेल्वेला मला मंजुरी द्या. त्यावेळेला आम्हाला झेडकरला आमच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि ज्या वेळेला आमच्या सरकारनं मंजूर केलं 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी रेल्वे, त्यावेळेला म्हणतात कधी होणार, कधी होणार. तुमच्याकडे जेवायला आलं तर आम्हाला उपाशी ठेवलं. 10 वर्ष आम्हाला उपाशी ठेवलं. आमची सत्ता आली, आमच्या घरी आली, म्हटलं आम्हाला जेवण द्या, लवकर द्या, कधी वाढताय, कधी वाढताय. ही अशी ही मंडळी, यांना टीका करण्याचा काही अधिकार नाही. आणि बैलगाड्याच्या संदर्भामध्ये तर मी 100% सांगेन, ही परमेश्वराच्या साक्षी घेऊन सांगेन, बैलगाड्या शर्यती बंद करण्याला कारणीभूत हे फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारच आहे. 2011 साली त्यांनी जो कायदा केला, त्या कायदे मंडळामध्ये शरद पवार सुद्धा होते, पी चिदंबरम सुद्धा होते आणि बाकीचे काँग्रेसचे मंत्री होते. 2011ला जे नोटिफिकेशन काढलं त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारनं 5 प्राण्यांची यादी केली. अस्वल, सिंह, वाघ, माकड आणि बैल. आता मला सांगा, बैल सोडून बाकी सगळे जंगली प्राणी आहेत. जाणीवपूर्वक ह्या मंडळाने त्या जंगली प्राण्यामध्ये बैलाचा समावेश केला आणि 5 प्राण्यांना अशी बंदी घातली की त्या 5 प्राण्यांना शर्यतीमध्ये आणि त्याच्या प्रदर्शनामध्ये किंवा त्याच्या सर्कसीमध्ये बंदी घालण्यात आली. कारण ह्या प्राण्यांमध्ये लिस्टमध्ये बैलाचं टाकायचं काय कारणच नव्हते. फक्त कुठंतरी त्या पेटाच्या नादी लागून ह्या काँग्रेस सरकारने बैलगाड्या मालकांचं वाटोळ केलं नाही. आणि आज हीच मंडळी मला विचारतात की काय झालं बैलगाडा शर्यती, काय झालं तुमच्या सरकारच्या माध्यमातून चालू करण्यात झाली. अरे बंद तुम्ही केली आहे, मिस करतोय आम्ही. तुम्ही कुठे टाकून ठेवली आहे, आम्ही कोर्टात भांडतोय, पेटाच्या विरोधात भांडतोय, सुप्रीम कोर्टामध्ये भांडतोय. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की थांबा, त्याच्यावर ही खंडपीठाची बाब झाल्यामुळे त्याला वेळ लागेल, अजून 2 महिने 3 महिने तारीख करून त्याला तुमचा फैसला होईल. हे सगळ्या गोष्टींना मला हाल बदनाम करायचं काम चालू आहे. हायवे तुमच्या काळात काय झालं ना, माझ्या काळात 80% काम झालं म्हणून मला बदनाम करतात. रेल्वे तुमच्या काळात काय झाली नाही, माझ्या काळात मंजूर करून घेतली, ती तुम्हाला लवकर पाहिजे. बैलगाडा शर्यती तुम्ही बंद केल्या, तुम्ही नुसतं मी चालू करायचा प्रयत्न करतोय, माझ्यावर बदनामी करतायत. आणि मग म्हणतात की खासदार दिसत नाही. मला सांगा, पिंपरखेडला माझ्या पुढे खासदार कोण होतो? कोण होतं खासदार इथं पिंपरखेडला ह्या भागामध्ये? शरद पवार. ह्या गावामध्ये किती वेळ आले? 0 वेळा आले. त्यांचा खासदार निधी किती आला? आणि मग यांना लाजा वाटली पाहिजे मला विचारायला की खासदारांनी काय काम केलं. लाजा वाटलं पाहिजे त्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींना माझ्यावर आरोप करायला. अरे मी गेल्या 10 वर्षामध्ये ह्या गावामध्ये नाही म्हटलं तरी 20 वेळा आलोय. या जागेवर माझ्या 5-6 झाले आहेत. गाव टू गाव प्रत्येक गावामध्ये गेलेलो आहे. प्रत्येक गावामध्ये मी खासदार निधी पोहोचवलाय, विकास कामं पोहोचवली आहे, लोकांना भेटलोय, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालोय. तरी सांगतात खासदार खोटा आहे. अरे बहादर काय बोलणार, माझा ती टोळी होईल सगळी राष्ट्रवादी म्हणजे. हो ते तर आहेच, पण हे आपलं घरगुती काम. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश की ह्या मंडळींना गेल्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये काही जमत नाही, काय करता येत नाही, गाडीचं काम केलं नाही आणि एखादा काम करायला लागला की त्याच्या पोटात दुखतो. आणि मी आपल्याला आवर्जून सांगेन, माझ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, मी दोघांच्या बरोबर जवळून काम केलेलं आहे.
मनमोहन सिंगला बरोबर 10 वर्ष तरी जवळ अतिशय जवळचा संबंधाला काम करण्यासाठी, आणि मनमोहन सिंग तर आमचे पंतप्रधान. ज्या वेळेला गेल्या 1.5 महिन्यापूर्वी आपल्या भारताच्या सीमा भागामध्ये हल्ला झाला, पाकिस्तानने हल्ला केला, आपल्यामध्ये घुसवून 40 जवानांना शहीद केलं, सगळ्या भारतामध्ये संतापाची लाट कोसळली. प्रत्येकाच्या मनामध्ये पाकिस्तानबद्दल चीड निर्माण झाली, राजकारण्यांबद्दल चीड निर्माण झाली. खंडप्राय असलेला माझा मोठा देश आणि या देशावर अगदी किरकोळ असलेला पाकिस्तान आमच्यावर हल्ला करतो, आमच्या जवानांना खात्मा करतो, ही भावना तुम्हाला आम्हाला सहन झाली नाही. ही देशवासियांची भावना नरेंद्र मोदींच्या लक्षात आली आणि त्यांनी धाडसी निर्णय घेतला. एअरफोर्सच्या लोकांना सांगितलं, बैठक घेतली, मिलिटरीनं सांगितलं, माझ्या देशातले 40 जवान मेले, त्यांचा आपल्याला बदला घ्यायचा, होईल ते होईल. काय देशामध्ये जगामध्ये आपल्या विरोधामध्ये जर लोक गेले तरी चालेल, अनेक देश गेले तरी चालेल, पण माझ्या जवानांचा मृत्यूचा बदला घ्यायचा. 12व्या दिवशी सर्जिकल एअर स्ट्राईक केला आणि 300 पाकड्यांना मारलं, 300 लोकांना, 300 तिथल्या दहशतवाद्यांना मारलं. सगळ्या भारतामध्ये एक आनंदाची लाट कोसळली. हे कणखर नेतृत्व असल्यावर काय फरक पडतो. तुलना मी तुम्हाला सांगतो, 10 वर्षापूर्वी ज्या वेळेला आपल्या देशावर हल्ला झाला मुंबईवर, आजमल कसा होईल आणि त्याच्या साथीदारांना 150 लोकांना आपल्याला मारलं, त्यावेळेला पण लोक संतापली होती, राग आला होता. पण त्यावेळेच्या पंतप्रधानांनी त्या बदला घ्यायच्या ऐवजी त्याला गोड बिर्याणी दिली, अधिकारी गेले चांगली गोड बिर्याणी दिली, चर्चेच्या फेरी चालू केल्या. पण त्यावेळेला पंतप्रधानांना वाटलं नाही की पाकिस्तान मध्ये घुसून आपला त्याचा बदला घ्यावा. हेच खऱ्या अर्थानं खरा पंतप्रधान, निधड्या छातीचा पंतप्रधान कसा असतो हे आपल्याला लक्षात येईल. अशा अनेक योजना आहेत, अनेक ठिकाणी आपल्या पंतप्रधानांनी कामगिरी करून दाखवली. आता एवढं सगळं केल्यानंतर ते काँग्रेसवाले गप्प बसतील तर ते काँग्रेसवाले कसले, पवारसाहेब मध्ये म्हणायला लागले, हे 300 लोक मारले ते कुठं मोजले का. आम्हाला सांगावंसं वाटलं पंतप्रधान की असं करा, पुढच्या वेळेला जर एअर स्ट्राईक करायचं असेल तर त्या विमानाच्या टापावर पवारसाहेबांना बसवा. किती लोक मारायचे त्यांना सांगायचं मोजून आम्ही जातो पण मारलो. अरे काय लावलं हे, आम्ही त्यांचा आदर करतो म्हणून काही बोलावं. नंतर लोकांना कळलं की हे चुकीचं बोललोय, मग म्हणतात की मी सल्ला दिला होता की मारायचा. पण तुम्ही सल्ला दिला होता मग विचारता कसा किती मोठे झाले. मग तुम्ही सल्ला जर दिला आमच्या सरकारला, ज्या वेळेला 150 लोक मारले मुंबईमध्ये त्यावेळेला तर मनमोहन सिंगांना सल्ला का नाही दिला. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणार नाही. असं जाऊ दे, आपलं हे देशाचं राजकारण आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण विचारलं तर सगळ्यांच्या मनामध्ये एकच आहे की नरेंद्र मोदीच पुन्हा आपल्याला पंतप्रधान पाहिजे. आज सगळ्या देशामध्ये पुन्हा एकदा मोदींची लाट आहे. 100%. आणि विकास कामाच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचंड कामं झाली आहेत, शेतकऱ्यांची कामं झाली आहेत. आता सांगतात की शेतकरी नाराज आहे, शेतकरी नाराज आहे. मग मला सांगा, तुमच्या काळात शेतकरी कुठं सुखी होता. कांद्याला भाव नाहीये, भाव कोसळले, 2 रुपये किलो कांदा झाला, उत्पादन खर्च 4-5 रुपयाच्या वर आहे. ही परिस्थिती ज्यावेळेला कळली त्यावेळेला पहिल्यांदा महाराष्ट्रामधून आवाज, लोकसभेमध्ये आवाज उठवला असेल तर तुम्ही उठवला. सरकारचं लक्ष घेतलं, दोन्ही सरकारने समन्वय केला आणि जवळजवळ 200 रुपये क्विंटलचं अनुदान प्रत्येक शेतकऱ्याला द्यायला सुरुवात केली. आज त्या अनुदानाची रक्कम माझ्या पुणे जिल्ह्यापुरती जर खरेदी झाली तर आजपर्यंत 12 कोटी रुपये वाटले गेले आहेत. हे शेतकऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचं काम तरी करतो आम्ही. पंतप्रधान किसान सन्मान योजना या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात 6,000 रुपये वर्षाला जातात, ज्याची जमीन 5 एकरच्या आत. ही बघायला गेलं तर 6,000 ही रक्कम छोटी जरी असली
तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. 75,000 कोटी रुपये होते. 12.5 कोटी देशातल्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये प्रत्येकी जात आहे. त्या अशा अनेक योजना केल्या आणि सगळ्यात क्रांतिकारी आणि महत्वाची योजना म्हणजे आयुष्यमान भारत. काय आहे आयुष्यमान भारत योजना? तुमच्या आमच्या घरातला जवळचा माणूस आजारी पडलं, त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जर भरती करायचं झालं पुण्या मुंबईला, 4 दिवस तुम्ही ससूरला नेलं किंवा बिर्लाला ऍडमिट केलं, 4 दिवसाचं बिल येतं 3 आणि 4 लाख रुपये. त्यावेळेला तुमच्यासारखा गोरगरीब माणूस, आमच्यासारखा गोरगरीब माणूस गर्भगृहीत होतो की 3 लाख रुपये हॉस्पिटलचे बिल भरायला आणायचं कुठं? मग कुठून कर्ज काढ, कुठं जमीन गहाण ठेव. ही मनस्थिती नरेंद्र मोदीजींनी ओळखली आणि निर्णय घेतला की ह्या पुढे प्रत्येक कुटुंबाला हॉस्पिटलच्या खर्चासाठी प्रत्येक वर्षाला 5 लाख रुपयाचं अनुदान द्यायचं आणि ते पैसे डायरेक्टली हॉस्पिटल द्यायचे. तसं विचार केला तर योजना सोपी आहे, साधी आहे, पण तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल करणारी आहे. तुम्हाला आम्हाला अडचणीतून संकटातून बाहेर काढणारी योजना आहे. हा दूरदृष्टीपणा कधी काँग्रेसच्या काळामध्ये कधी आला नाही. त्याला या सरकारनं निर्णय घ्यावा लागला. असे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले म्हणून पुन्हा एकदा आम्ही हक्कानं आपल्याकडे मतं मागायला आलो आणि आपल्याकडे समोरचे लोक सुद्धा मतं मागायला आले. समोरच्या उमेदवाराबद्दल मी काय बोलायचं? फौजीनं सांगितलं, संतोष पण बोलाय, त्यामुळे मी न बोलायला करू, फक्त एवढं सांगेल की मी माग आहे, बाकी काय न बोलताच बरं. असो, अजून बराचसा वेळ जायचा, अजून 20-25 दिवस लढायला, अजून शस्त्र आपली बाहेर यायची. आता फक्त एवढं सांगेल, या भागानं ह्या गावानं मला भरपूर दिलं आहे. माझ्या कुठल्याही निवडणुकीत मला कमी पडू दिलं नाही आणि असंच आपलं प्रेम, अशीच आपली कृपा या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या पाठीशी राहील, अशीच मी या ठिकाणी विनंती करतो. येणाऱ्या